श्री स्वामी समर्थ. देवपूजा करत असताना जर तुम्ही या चुका करत असाल तर तुम्हाला त्याचे फळ मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्यासाठी काहीतरी उपाय आणि तोडगे सांगणार आहे. तर आपण सुरुवात करूया. रोज देवघरात उदबत्ती किंवा धूप लावल्याने वाईट ऊर्जा घरात थांबत नाही. फुलं वाहताना त्यात कमळाचं फूल असेल तर विशेष लक्ष्मी प्राप्ती होत असल्याचं मानलं जातं. एकादशीच्या दिवशी उपवासासोबत विष्णू सहस्रनाम पठण केल्याने मनाला शांती मिळते. दररोज पूजा करताना घंटा आणि शंख वाजवणं शुभ मानलं जातं. वातावरण पवित्र होतं. देवघरात कधीही काळ्या रंगाचं कापड वापरू नये. तो तामसिकतेचं प्रतीक मानलं जातं. सकाळी पूजा करताना ओम नमः शिवाय जप केल्याने दिवस शांततेने जातो. तुळशीचे पान चावून खाणं वर्ज्य आहे. ते फक्त अर्पण करून गिळावं. दर शनिवारी पिंपळाच्या झाडाभोवती 7 फेऱ्या मारा आणि गूळ पाण्यात व्हा. दोष नष्ट होतात. पूजेसाठी वापरलेली फुलं दुसऱ्या दिवशी पुन्हा वापरू नयेत. त्यांचा पुन्हा उपयोग अशुद्ध मानला जातो. सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्याला पाण्यात कुंकू आणि गूळ टाकून अर्घ्य द्यावं. यश आणि आरोग्य वाढतं. मंगळवारी हनुमानाला सिंदूर अर्पण केल्याने बाधा, भीती आणि मानसिक अस्थिरता दूर होते. देवघरात माठात पाणी ठेवल्यास आणि त्यावर फूल ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा टिकते. ज्येष्ठ महिन्यात दर रविवारी गाईला गूळ, हरभऱ्याचं दान केल्याने पितृदोष कमी होतो. श्रीरामाच्या मूर्तीसमोर रोज रामरक्षा स्तोत्र म्हटलं तर घरात सुरक्षिततेचं कवच तयार होतं. महालक्ष्मी पूजन करताना घराच्या दरवाजावर चंदन, कुंकू आणि अक्षदा यांचं स्वस्तिक काढावं. सुखसमृद्धी टिकते. ज्येष्ठ महिन्यात दर रविवारी गाईला गूळ, हरभऱ्याचं दान केल्याने पितृदोष कमी होतो. श्रीरामाच्या मूर्तीसमोर रोज रामरक्षा स्तोत्र म्हटलं तर घरात सुरक्षिततेचं कवच तयार होतं. महालक्ष्मी पूजन करताना घराच्या दरवाजावर चंदन, कुंकू आणि अक्षदा यांचं स्वस्तिक काढावं. सुखसमृद्धी टिकते. घरातील देवघराला कळस असू नये. घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक आहे. भग्न मूर्तींची पूजा कधीही करू नये. देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये. देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी गंध किंवा कुंकवाचा टिळा अवश्य लावावा. शरीर शुद्धीसाठी भस्म लेपन करावे. देवांचे आसन आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे. शंख, घंटेशिवाय देवपूजा करू नये. देवघरातील शंखाला अक्षता वाहू नये. देवपूजेसाठी शिळे पाणी व शिळी फुले वर्ज्य आहेत. मात्र तुळशीपत्र व तीर्थोदय शिळी असली तरी चालतात. याची विशेष काळजी घ्यावी. तर्जनीने अंगठ्या जवळच्या बोटाने देवाला गंध वाहू नये. यासह एका दिव्यावरून दुसरा दिवा प्रज्वलित करू नये. देवघरात देवांच्या तस्विरी, फोटो लावताना त्या एकमेकांसमोर लावू नये. देवांची आरती करताना निरांजन देवाच्या मस्तकावर नेऊ नये. देवांच्या उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा. देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवून नंतर अर्पण करावा. नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावर तो नैवेद्य ठेवून मगच दाखवावा. देवाला नैवेद्य दाखविल्यानंतर तो लगेच खाऊ नये. देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संकेत घालावी. जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे. वरील गोष्टींचे घरी देवतांची पूजा करताना पालन केल्यास घरात देवतांची सदैव कृपादृष्टी लाभेल व आपल्याला जी काही दुःख, संकटे, ताणतणाव असतील त्याचेही हरण होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे आभार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी विचार यशस्वी वाटचाल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.